नमस्कार मंडळी. गेले बरेच दिवस व्लॉग न टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे मी नाटकांमध्ये भाग घेतला होता स्पर्धेमध्ये आणि त्याची तालीम सुरू होती, त्यामुळे मला इथे व्लॉग करायला जमलं नव्हतं. तर हे जे काही फोटो आहेत ते थोडे तालमीचे आहेत आणि नंतर ज्या दिवशी आमचा खरोखर प्रयोग झाला 4 तारखेला तेव्हाचे आहेत. तालमी दरम्यान अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्याचप्रमाणे नंतरसुद्धा प्रयोगादरम्यान अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तालीम करत असताना वेगवेगळ्या प्रकारे टाईम मॅनेजमेंट असेल किंवा प्रत्येकाचं म्हणणं समजून घेऊन डायलॉग डिक्शन घेणं असेल, दिग्दर्शक आणि नाटकाच्या नेपथ्यामध्ये हे जे डोळ्यांचं चित्र होतं ते स्वतः कैवल्याने काढलेलं आहे. म्हणजेच आमच्या मंदारदाच्या मुलग्याने व्हिडिओ शूट घेतले छोटे छोटे. ते ॲक्च्युली 3 तारखेचे आहेत. पहिल्या दिवशी आम्ही सेट करत होतो सगळ्या नाटकाला जाण्यासाठी 4 तारखेला. तर त्याच्यासाठी ही बच्चे कंपनी मदत करत होती. सगळी जणं थांबली होती. सेट भरून झाला होता अक्षरशः आणि सगळ्यांचा असा फोटो काढला होता छान. तर नाटकाला जायचं म्हणजे एक वेगळीच ओढ असते. पहिल्यांदा सगळा तो सेट गाडीमध्ये भरायचा आणि मग त्याच्यानंतर ती सेटची गाडी आधी जाते आणि मग आम्ही 5 जण डॉक्टरांच्या गाडीतून निघालो होतो आणि बाकीची टीम सुद्धा दुसऱ्या गाडीतून निघाली होती. 2 ते 3 गाड्या निघून कोल्हापूरला आल्या होत्या आणि यावेळच्या स्पर्धा होत्या शाहू स्मारक भवनला. कारण केशवराव आगीत भस्मसात झालं होतं, त्याच्यामुळे आता तिकडे बांधकाम नवीन होऊन स्टेज पूर्ण बांधेपर्यंत वेळ लागेल आणि त्यामुळं केशवरावला इथे स्पर्धा न होता शाहू स्मारकला झाल्या होत्या. हा असा शाहू स्मारकचा आभार. आणि अर्थातच मिरर सेल्फी तो बनता आहे ना, तर मी आणि ओवीने मिरर सेल्फी घेतला आणि मग त्याच्यानंतर इकडे आधी जी गाडी पोचली होती, जी सामान घेऊन म्हणजे सेट घेऊन आली होती आमचा, ती सेट जोडायला चालू झाला होता. त्याने आधी सेट बाकीचा जोडला होता आणि मग आम्ही गेल्यानंतर, कारण लाईट पण आमच्या गाडीत होता, त्यामुळे लाईटची सगळी जोडणी तो गेल्यानंतर इथे चालू झाली होती. प्रत्येक जण इथे काही ना काहीतरी काम करत होता. ही जी प्रोसेस असते ना, खरंच ती काही खूप शिकवून जाते. कारण टीमवर्क जे काही असतं ते ह्या सगळ्यामध्ये शिकायला मिळतं. कारण नाटक उभं राहतं ते टीममुळे उभं राहतं. आणि असं सगळं आम्ही बोलत वगैरे बसलो होतो काही जण. कारण इथे हा जो सेट होता शाहू स्मारकचा तो खरंच खूप रुंदीला लहान होता, लांबीला मोठा होता पण रुंदीला लहान होता. मग आमचा नाश्ता आला होता, उपीट सांगितलं होतं नाश्त्याला. तर आम्ही सगळे इथे बाहेर, जेवढी लोक आतमध्ये होतो तेवढे इथे असं उपीट खायला जमलो होतो बाहेर. उपीट गरमागरम ते घेऊन आले होते, छान होतं बरं का उपीट. आणि सगळे असे बसले होते आणि मी मध्ये मध्ये शूट घेत होते प्रत्येकाचा, त्यामुळे प्रत्येकजण इथे हसत होता. आणि आतमध्ये जाऊन मग बाकीची कामं चालू होती. जे काही सेटचं सामान असेल, जे काही नेपथ्याचं सामान असेल ते सगळं इथे लावलं जात होतं. लाईटची चाचणी घेतली जात होती, लाईट लावून बघितले जात होते. असे सगळे इथे काम करत होते प्रत्येकजण. कोल्हापुरात असणारे सुनील काका आणि रोहन दादा आम्हाला सेट जोडताना लाईटसाठी पुरेपूर मदत करत होते. आम्ही कलाकार असल्यामुळे आम्हाला विश्रांती घ्यायची सक्त ताकीद होती इथे. तरी पण मध्ये मध्ये लुडबुड करत होतो, जाऊन जरा हे दे ते दे असं करत होतो. पण शक्यतो बसूनच राहिलो होतो, कारण नंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे नाटक करणे. त्याच्यामुळे विश्रांती घेत सगळं पुढे कसं जोडतायत, काय करतायत, कुठे चुकतंय का त्यांचं, हे आम्ही इथनं खाली बसून सांगत होतो. म्हणजे मी तरी सांगत होते. डॉक्टरांची खरंच शाबास आहे, कारण डॉक्टरांच्यावर 2 एन्जिओप्लास्टी करण्यात आल्या होत्या आणि त्यांची जिद्द बघता अजब जिद्द आहे त्यांची. त्यांच्या जिद्दीसाठी आम्ही इथे आज नाटक केलं असं म्हणायला हरकत नाही. तर हे असे काही सेल्फीज घेतले, थोडे नाश्ता करत होतो त्यावेळेला. रोशन दादाला बिचारे सगळे पाण्याची बॉटल देत होते आणि अथक प्रयत्नानंतर, अथक कामानंतर हा आमचा सेट असा काहीसा तयार झाला होता आणि जो दुसऱ्या प्रवेशाला बदलण्यात येणार होता. सेट झाल्यानंतर मग रंगमंचाची पूजा केली. स्पर्धेच्या आधी नटराजाचं पूजन केलं, नारळ श्रीफळ वाढवला होता, नटराजाचं पूजन करून झालं होतं. मेकअप रूममध्ये माझी मैत्रीण मला भेटायला आली होती, तिच्याशी गप्पा चालू होत्या आणि मग स्पेशल मेकअप होता, त्यामुळे इथे मेकअपमन बोलवून एक स्पेशल मेकअप चालू होता इथे करायचा. कारण जो काही नाटकासाठी गरजेचा होता तो. तर इथे मंदारदादाचा मेकअप सुरू होता. मला काही स्पेशल मेकअप नव्हता, त्यामुळे लिमिटेड मेकअप होता. पण हा जो मेकअप करत होते तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे काही चेहरा विद्रूप झालेला आहे तो दाखवायचा होता. आणि हे नाटकातले काही फोटोज, प्रेक्षक वर्ग जमला होता बऱ्यापैकी नाटक बघायला. आणि हे आम्ही असं नाटक करतानाचे बाकीचे ज्यांनी फोटो काढले होते ते फोटोज इथे मी शेअर करते तुमच्याबरोबर. तुम्हाला जर नाटक बघायचं असेल तर मी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. परत कुठे प्रयोग झाला तर शूट घेऊन लाईव्ह वगैरे टाकण्याचा नक्की विचार करेन मी. तर आमच्या नाटकाचं नाव होतं वॉक इन.
ही एक स्टोरी जी काही आहे ती हिट अँड रन किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसबद्दलची एक शॉर्ट स्टोरी आहे, न्यायाबद्दल बोलणारी स्टोरी आहे. आणि हे जे नाटक होतं ते श्रद्धानंद ठाकूर म्हणजेच आमचे ठाकूर डॉक्टर यांनी स्वतः लिहिलं होतं. दिग्दर्शनसुद्धा ते स्वतः करत होते. त्यांच्यावर 2 अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आम्ही त्यांना अक्षरशः खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता की आपण यंदाची वर्ष थांबूया, नंतर करूया, आपल्याला तुमची तब्येत सांभाळायची आहे. पण त्यांचं नाटकाप्रती असणारं प्रेम अफाट आहे आणि याच प्रेमाच्या जोरावर आम्ही 4 तारखेचा प्रयोग व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पडला. रिझल्ट काहीही लागो स्पर्धेचा, पण आम्ही आमचं 100% त्या दिवशी दिलं होतं. आणि हा या वर्षीच्या नाटकातला एक वेगळा प्रयोग, स्टेजवर लाईव्ह गाणं सादर करण्याचा, जो अभिनय पुरेपूर 100% देऊन ते प्रयत्न सफल केला होता. छान गाणं म्हटलं होतं आम्ही या नाटकाच्या शेवटी. Por amor de vos me lucí, yo fico soldado. Por amor de vos me lucí, eu fico soldado. Fazer sentinela me lucí, levar chicotada. Fazer sentinela me lucí, levar chicotada. Oh Maria Pitache, oh Maria Pitache. तर हे दुसऱ्या दिवशी पेपरमधून जे समीक्षण येतं ते समीक्षणाचे फोटोजसुद्धा मी इथे ॲड केलेत, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी काय, नाटक वेड्यांसाठी नाटक घडत राहो हीच प्रार्थना. दिवसभर वीरा कुठे होती हा प्रश्न पडला असेल तर दिवसभर वीरा तिच्या बाबांजवळ होती आणि नंतर संध्याकाळी ती नाटकाच्या इथे आली होती. घरच्यांचा संपूर्णपणे सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्याप्रमाणे विक्रांतने इथे वीराला रोज 2 तास तालीम होईपर्यंत सांभाळायचा आणि नाटकाच्या दिवशी दिवसभर तो तिला घेऊन असायचा. त्यामुळेच मी यावर्षी हे स्पर्धेचं नाटक करू शकले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.